इंडस्ट्रियल फार्मसी नंतर काय घेतलं होतं? अकॅडमिक फार्मसी, हा, आणि त्यानंतर वन बाय वन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हा, आणि त्यानंतर इंडियन फार्मसी असोसिएशन. हा, ओके, गुड. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? नो नो मॅम. मॅम, नो मॅम. आता दिसते? येस मॅम, येस मॅम. ओके, आपण काल इंडस्ट्रियल फार्मसी बघितलं, त्यात काय काय पॉइंट्स येतात. अकॅडमिक फार्मसी बघितलं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट बघितलं, फार्मसी असोसिएशन पर्यंत आपण आलो होतो. त्याचे 5 पॉइंट आपण बघितले होते. आठवतात का 5 पॉइंट काय काय होते? आवाज येतो माझा? येस मॅम. येस मॅम. हा, मला आता तुम्हीच सांगा की फर्स्ट असोसिएशन मध्ये काय येतं? इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन 1939. 30,000 मेंबर्स पार्टिसिपेट असतात आणि ही असोसिएशन गव्हर्नमेंटला ऍडवाइस करते. हा, ऑन टेक्निकल मॅटर्स अँड टेक्निकल मॅटर्स इन प्रोफेशनल इम्पॉर्टन्स ह्या विषयावर गव्हर्नमेंटला ऍडवाइस करते. देन सेकंड, ऑल इंडियन ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट काय काम करतं किंवा काय रोल आहे? कोण सांगते? सांगू मॅम? हा, ठीक आहे, सांगा. यामध्ये रिटेल आणि होलसेल फार्मासिस्ट काम करतात. तालुका लेवलला, स्टेट लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला यामधून फार्मासिस्ट निवडून ते यामध्ये काम करतात. त्यांची कमिटी असते ती जे तालुका, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेवलचे जे फार्मासिस्ट असतात त्यांची ही कमिटी असते आणि ते काम बघतात ह्या कमिटीचं. देन थर्ड काय आहे तर इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन मुंबई 1961 ह्या अंडर काय होतं? ह्याचा हा सांगा, ह्या अंडर काय होतं? मी सांगू मॅम? हा, ठीक आहे, सांगा. हे आहे 1000 लार्ज मीडियम स्मॉल स्टेट बोर्ड इंडस्ट्री मेंबर्स पार्टिसिपेट असतात हा. आणि लोकांपर्यंत सेफ, इनफिकियस, इफोर्डेबल ड्रग्स पुरवतात. हा, अफोर्डेबल म्हणजे काय? परवडणारे ड्रग्स. हा, ठीक आहे, ओके, गुड. देन फोर्थ, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशन 1964. मी सांगू का? हा, ठीक आहे, सांगा. यामध्ये कॉस्मेटिक प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चर होतं आणि ते सर्व छोटे मोठे जे कॉस्मेटिकचे हे आहेत शॉप्स त्यांना पुरवठा करते. हा, एक सांगायचं होतं तुम्हाला, ही जी कंपनी आहे म्हणजे हे जे असोसिएशन आहे, मला काल कुणीतरी सांगितलं होतं की मला आवडलं त्यांचं की त्यांनी स्वतःहून मेसेज केला होता मला की ही असोसिएशन किती साली तयार झाली आणि कुठे लोकेटेड आहे असा क्वेश्चन होता. काल एका स्टुडंटनी विचारलं होतं की ही असोसिएशन कुठं आहे ह्याचं लोकेशन. तर ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशन हे मुंबईमध्ये आहे आणि 1964 मध्ये तयार झाली. हे जे मी तुम्हाला असोसिएशन सांगितले हे ऑल ओव्हर इंडिया काम करतात, म्हणजे पूर्ण इंडियामधून हे असोसिएशन काम करतात. हे कुठल्या एका एरिया पुरतं किंवा एका गावापुरतं मर्यादित नसून तर पूर्ण इंडियामध्ये आहे. त्यांचं हेडक्वार्टर एका मुख्य ठिकाणी आहे आणि पण ते होल इंडियामध्ये काम करतात. समजलं का? येस मॅम. हा, ठीक आहे. देन असोसिएशन ऑफ अ फार्मसी टीचर इन इंडिया बेंगलुरा. हे आपलं झालं होतं का काल? हा, येस.
रिपीट झालं. करा मॅम. ओके. जे म्हणतायत झालं होतं त्यांनी सांगा बरं काय काय होतं ह्याच्यात, म्हणजे ज्यांना आठवतंय काल काय झालं. फार्मसी टीचर जे असतात त्यांनी फार्मसी एज्युकेशन मध्ये जे पाहिजे आपल्याला ते फार्मसी टीचर करतात. हा म्हणजे तुम्हाला हा पॉइंट समजला नव्हता का काल? येस मॅम. हा ठीक आहे, मी रिपीट करते हा पॉइंट. इट इज असोसिएशन फाउंडेड फॉर क्रिएटिंग बेटर इंटरकम्युनिकेशन अँड प्रमोशन ऑफ एक्सलन्स इन फार्मसी एज्युकेशन. म्हणजे काय करतं तर इंटरकम्युनिकेशन म्हणजे हे जे असोसिएशन आहे ते फार्मसी प्रोफेशन मध्ये इंटरकम्युनिकेट करतं. म्हणजे त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा फार्मसी एज्युकेशन पुढे नेण्यासाठी किंवा फार्मसी एज्युकेशनचे रेग्युलेशन बघण्यासाठी जे काही पॉइंट्स असतील ह्याच्यामध्ये डिस्कस करून इंटरकम्युनिकेशन करून ते वाढवायचं कसं किंवा जे अजून आपल्याला बेटर कसं करता येईल ह्याच्यासाठी हे काम करते ते फार्मसी टीचर असोसिएशन. समजलं का आता? इट इज अन असोसिएशन फाउंडेड फॉर क्रिएटिंग बेटर इंटरकम्युनिकेशन. म्हणजे काय तर त्यांचा संवाद वाढवतं किंवा त्यांच्याशी डिस्कस करतं. कशासाठी तर प्रमोशन ऑफ एक्सलन्स इन फार्मसी एज्युकेशन. फार्मसी एज्युकेशन हे एक्सलंट होण्यासाठी इंटरकम्युनिकेशन करतं. म्हणजे जो काही आपण संवाद साधतो किंवा जे आपण पॉइंट्स डिस्कस केले जातात हे डिस्कशन कुठं होतं तर फार्मसी टीचर असोसिएशन मध्ये होतं. समजलं का हे? येस मॅम. हा ठीक आहे. देन आता आपण आज स्टार्ट करूयात 6 पॉइंट्स. 6व्या पॉइंट मध्ये काय आहे तर इंडियन हॉस्पिटल फार्मसिस्ट असोसिएशन पिलानी. हे गावाचं नाव आहे पिलानी. 1963 मध्ये इंडियन हॉस्पिटल फार्मसिस्ट असोसिएशन तयार झाली. तर ह्याचं काम काय आहे तर शॉर्ट फॉर्म आहे की IHPA, इंडियन हॉस्पिटल फार्मसिस्ट असोसिएशन. It is a national professional body of hospital pharmacists engaged in a practice of a pharmacy. म्हणजे ह्याच्यात काय येतात तर आपण कुणाचा माईक ऑन आहे का? ऑफ करा. हा तर 6 पॉइंट मध्ये काय बघत होतो आपण? IHPA, इट इज अ नॅशनल प्रोफेशनल बॉडी ऑफ अ हॉस्पिटल फार्मसिस्ट. ह्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असतं तर हॉस्पिटल फार्मसिस्टचे जे मेंबर्स आहेत, हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणून जे वर्क करतात हे मेंबर्स असतात ह्याच्यामध्ये. मग ते काय काम करतात? एंगेज इन अ प्रॅक्टिस इन अ फार्मसी. म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये फार्मसिस्ट आहेत ते ह्या असोसिएशन मध्ये एंगेजेड असतात. म्हणजे ते वर्क बघतात ह्याचं. मग हॉस्पिटल फार्मसिस्ट जर आपण म्हणजे हॉस्पिटल फार्मसीमध्ये जे काही पॉइंट्स आपल्याला पाहिजेत किंवा जे आपल्याला ऍड करायचे पॉइंट्स किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत हॉस्पिटल फार्मसिस्टना, मग ते कुणाला तरी म्हणजे ते एकत्र करून कुणाला तरी सांगितले पाहिजे किंवा त्याचं जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजेत. मग ह्यासाठी यांनी काय केलं तर हॉस्पिटल फार्मसी असोसिएशन म्हणजे इंडियन हॉस्पिटल फार्मसी असोसिएशन तयार केली हॉस्पिटल फार्मसिस्ट साठी. मग ह्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असतात तर जे हॉस्पिटल फार्मसिस्ट आहेत आपल्या इंडियामध्ये ते इन्व्हॉल्व असतात. समजलं का हे हॉस्पिटल फार्मसिस्ट असोसिएशन मध्ये काय असतं? येस मॅम. हा ह्यामध्ये काय आहे सिम्पली तर हॉस्पिटल फार्मसिस्ट इन्व्हॉल्व असतात ह्यामध्ये.
कशासाठी तर हॉस्पिटल फार्मसिस्टला जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा जे त्यांच्याकडून इम्प्रुव्हमेंट पाहिजे किंवा गव्हर्नमेंट कडून फार्मसिस्टला काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल किंवा अजून काही पॉइंट्स असतील त्यांचे ते डिस्कस होण्यासाठी किंवा ते प्रॉब्लेम्स वर सोल्युशन निघण्यासाठी ही फार्मसिस्ट असोसिएशन तयार झाली. देन 7 मध्ये काय ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स ऑफ इंडिया 1965. मग ह्याच्यामध्ये काय आहे तर OPPI हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. OPPI म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स ऑफ इंडिया. मग हे काय रिप्रेझेंट करतं तर OPPI represents the research based pharmaceutical company in India. म्हणजे ह्याच्यात काय आहे तर रिसर्च बेस्ड ज्या फार्मास्युटिकल कंपनी आहेत इंडिया मधल्या ह्या इन्व्हॉल्व असतात ह्या ऑर्गनायझेशन मध्ये. जे आपले रिसर्च बेस्ड फार्मास्युटिकल कंपनी आहे किंवा आपण म्हणतो की ह्या कंपनीमध्ये रिसर्च होतं, रिसर्च वर्क होतं, मग त्या कंपनी ह्या असोसिएशन मध्ये इन्व्हॉल्व असतात. देन नेक्स्ट बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन हैदराबाद 1991. बल्क ड्रग असोसिएशन बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन म्हणजे ह्याच्यात काय येतं इट इज अन ऑल इंडिया बॉडी ऑफ अ बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर constituted to cater to the need of the bulk drug industry. म्हणजे काय आहे तर ही ऑल इंडिया बॉडी आहे. बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर म्हणजे काय, बल्क ड्रग म्हणजे काय तर जे मोठ्या प्रमाणात बल्क ड्रग म्हणजे मोठ्या प्रमाणात जे ड्रग बनवले जातात किंवा बल्क म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये. स्मॉल आपण म्हणतो की स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, बिग लार्ज स्केल इंडस्ट्री आहे. मग लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये काय येतं स्मॉल आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये. स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रोडक्ट तयार होतो पण तो थोड्या प्रमाणात असतो आणि जर बल्क ड्रग मध्ये किंवा बल्क फॉर्म मध्ये आपल्याला जर प्रोडक्ट तयार करायचा असेल तर आपल्याला मोठी कंपनी लागते किंवा जे इंडस्ट्रीचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला मोठं लागतं किंवा बिग स्ट्रक्चर लागतं इंडस्ट्रीचं. मग हे काय करतं इट इज ऑल इंडिया बॉडी ऑफ अ बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर कॉन्स्टिट्यूट टू कॅटर नीड ऑफ अ बल्क ड्रग इंडस्ट्री. म्हणजे कॅटर म्हणजे काय आहे तर पूर्ण करणे किंवा जी बल्क ड्रग इंडस्ट्रीची नीड आहे ती कोण पूर्ण करतं तर ही जी असोसिएशन आहे बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन. बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन बल्क इंडस्ट्रीची जी काही नीड आहे किंवा त्यांना जो जे मटेरियल लागणार आहे त्यांच्या प्रोडक्शनसाठी मग त्याची नीड भागवण्यासाठी किंवा त्यांची जे गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन काम करते. ती कुठे तर हैदराबाद मध्ये आहे. समजलं का? रिपीट करा मॅम. हा ओके. बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ही एक असोसिएशन आहे हैदराबाद मध्ये 1961 मध्ये तयार झाली. मग ही काय काम करते तर जे बल्क ड्रग इंडस्ट्री आहे किंवा जे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे जे ड्रग बनतात ज्या इंडस्ट्रीमध्ये त्या म्हणजे बल्क ड्रग इंडस्ट्री. मग त्यांची जी गरज आहे म्हणजे आता मोठ्या प्रमाणात ड्रग निर्माण करायची किंवा मोठ्या प्रमाणात आपण जर
आपण जर मेडिसिन बनवले मग त्याच्यासाठी आपल्याला जो लागणारा रॉ मटेरियल आहे किंवा कच्चा माल आहे हे आपल्याला पुरवणाऱ्या पण कंपन्या पाहिजेत किंवा हे आपल्याला पुरवणारे जे असोसिएशन आहे तर ते असोसिएशन म्हणजे हे बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन. समजलं का सिम्पली काय आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, जे मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करतात मेडिसिनचं मग त्यांना जो कच्चा माल पुरवतात कंपन्या किंवा त्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीपेक्षा त्यांना जो माल लागणार आहे तो मोठ्या प्रमाणात असणार आहे किंवा कच्चा माल किंवा रॉ मटेरियल जे लागणार आहे तर बल्क ड्रग इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. मग ते कोण पुरवतं? मग त्याचं रेग्युलेशन जे पूर्ण व्हायला पाहिजे किंवा त्यांची जी नीड आहे बल्क ड्रग इंडस्ट्रीची ती फुलफिल व्हायला पाहिजे. मग हे ती फुलफिल नीड होण्यासाठी कोण काम करतं किंवा कोण बघतं हे सगळं? तर बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन. समजलं का? समजलं का आता काय आहे त्या पॉइंट मध्ये? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा, ठीक आहे. Then 9, Association of Community Pharmacists in India. दोन मिनिटं. Association of Community Pharmacists in India. - 1996 मध्ये तयार झाली. It is an association of all person engaged in interested in or connected with the community pharmacy. आपण कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय सांगितलं होतं? आठवतंय कुणाला? असोसिएशन ऑफ अ कम्युनिटी फार्मसी इन इंडिया. मग कम्युनिटी फार्मसी म्हणजे आपण काय शिकलो होतो ते माहिती कोणाला म्हणजे सांगता येईल? येस मॅम. हा, कम्युनिटी Practice of pharmacy in community setting. हा म्हणजे काय तर लोकल बॉडीमध्ये जे फार्मासिस्ट असतात किंवा आपलं जे लोकल एरिया आहे त्यामध्ये जे फार्मासिस्ट असतात ते इन्व्हॉल्व असतात ह्यामध्ये. आपण हे जे असोसिएशन बघतो ना ह्याच्या नावामध्येच आहे की हे काय काम करतं. तुम्ही जर बघितलं असेल तर फर्स्ट आहे आपल्याला इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन म्हणजे काय येणार ह्याच्यात तर पूर्ण फार्मासिस्टचा जे आहे रेग्युलेशन ते ह्याच्यात येणार. मग ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ अ केमिस्ट अँड ड्रगिस्ट. आता ह्याच्या नावामध्येच आहे केमिस्ट अँड ड्रगिस्ट म्हणजे कोण तर फार्मासिस्ट. मग ऑर्गनायझेशन मध्ये कोण असतील तर ह्याच्या फार्मासिस्ट असतील. मग सेकंड काय आहे तर इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन. ड्रग मॅन्युफॅक्चरिंग कुठं होतं तर इंडस्ट्रीमध्ये होतं. मग ह्यामध्ये काय आहे तर स्मॉल स्केल आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीचे पर्सन इन्व्हॉल्व आहेत. देन कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर हे जे आहे नाव ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर. मग ह्याच्यात काय आहे तर कॉस्मेटिकचं जे मॅन्युफॅक्चरिंग होतं मग त्यामधले मेंबर्स इन्व्हॉल्व आहेत. समजलं का? ह्या नावावरूनच आपल्याला समजतं की त्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे किंवा त्याचं काय काम असेल. हे तुम्ही लिंक लावा म्हणजे नावावरून लक्षात ठेवा. हॅलो, कोणाचा माईक ऑन आहे? ऑफ करा. हा, मग आपण कुठपर्यंत आलो होतो? असोसिएशन ऑफ अ कम्युनिटी फार्मासिस्ट इन इंडिया. मग कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे काय आता तुम्ही सांगितलं की जे लोकल एरिया मधले जे फार्मासिस्ट आहेत किंवा आपल्या ज्या
एरियामध्ये जे फार्मसिस्ट आहेत अदर दॅन हॉस्पिटल्स, हॉस्पिटल फार्मसिस्ट ते वेगळे, त्यांना सोडून जे फार्मसिस्ट आहेत आपल्या एरियामध्ये त्यांचीच ही असोसिएशन आहे. मग ही असोसिएशन काय काम बघते तर it is an association of all person engaged, interested in connected with the community pharmacy. मग ह्या असोसिएशन मध्ये काय आहे तर असे पर्सन आहेत जे एंगेज्ड इन अ कम्युनिटी फार्मसी, म्हणजे जे फार्मसिस्ट म्हणून ऍक्च्युअल रोल करतात किंवा जे कोण इंटरेस्टेड आहेत ह्या असोसिएशन मध्ये येण्यासाठी, जे फार्मसिस्ट आहेत ते आणि जे कम्युनिटी फार्मसिस्ट मध्ये इन्व्हॉल्व आहेत ते लोक, हे सगळेजण ह्या कम्युनिटी असोसिएशन ऑफ अ कम्युनिटी फार्मसी मध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यामध्ये फक्त काय सांगितले तर ही असोसिएशन मध्ये कोण इन्व्हॉल्व असतं फॉर द बेटरमेंट ऑफ फार्मसी रेग्युलेशन, म्हणजे फार्मसी रेग्युलेशन सुरळीत पार पाडण्यासाठी किंवा जे फार्मसी प्रोफेशन आहे ते पार पाडण्यासाठी जे कम्युनिटी फार्मसिस्ट आहेत त्यांची ही असोसिएशन आहे. आपण ऐकलं असेल की म्हणजे लोकल एरियामध्ये पण जे फार्मसिस्टचे मेन आहेत किंवा ते फार्मसीचे हेड आहेत असं कुणी ऐकलंय का? म्हणजे शक्यतो असतात. नो मॅम. हा ओके. एरियामध्ये नसेल किंवा तुम्ही अजून ऐकलं नसेल की ते हेड आहेत किंवा त्यांना विचारून आपण जे फार्मसीचे रोल आहेत किंवा जे काही आपण इम्प्लिमेंट करणार आहे आपल्या फार्मसीमध्ये, फार्मसी म्हणजे काय तर आपण मेडिकल शॉप असं म्हणतो, तर त्या फार्मसीमध्ये आपण जे काही इम्प्रुव्हमेंट करणार आहे आपण त्यांना विचारून करतो आपल्या लोकल एरियामधले. मग ते येतात, ते त्या कमिटीचे मेंबर्स असतात, त्यामुळे त्यांना माहित असतं की आपण काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे किंवा आपल्याला काय प्रॉब्लेम्स येत आहेत हे डिस्कस करण्यासाठी ही असोसिएशन काम करते. देन असोसिएशन ऑफ कॉलेजेस ऑफ फार्मसी, मग ह्यात काय येतं तर लास्ट पॉइंट बघतोय आपण 10th असोसिएशन, IPCP म्हणजेच इंडियन असोसिएशन ऑफ कॉलेज ऑफ फार्मसी. It is a national organization of its member colleges and their respective faculty. म्हणजे जे आपलं एखादं इन्स्टिट्यूट आहे किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट मधले जे रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी आहेत आणि जे मेंबर्स आहेत कॉलेज मधले ते इन्व्हॉल्व असतात ह्या असोसिएशन मध्ये. ऑल असोसिएशन ऑफ कॉलेज ऑफ फार्मसी म्हणजे काय तर ही नॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये कोण मेंबर्स इन्व्हॉल्व असतात तर फार्मसी कॉलेज, मेंबर्स ऑफ अ कॉलेज अँड देअर रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीज. ह्या असोसिएशन मध्ये काय इन्व्हॉल्व असतं तर कॉलेज मधले जे मेंबर्स आहेत आणि रिस्पेक्टिव्ह जे फॅकल्टी आहे ती इन्व्हॉल्व असते. हा तेवढंच सांगितलं आहे असोसिएशन मध्ये कोण इन्व्हॉल्व असतं, फक्त एवढंच सांगितलेलं आहे. समजले का असोसिएशन म्हणजे काय किंवा असोसिएशन काय असतं? माझा आवाज येतोय? येस मॅम. Yes, ma'am. ओके. समजले का असोसिएशन काय आहेत? Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम. कुणाला काही डाऊट आहे का असोसिएशन मध्ये? मॅम या पॉइंट वर कसा क्वेश्चन येऊ शकतो? असोसिएशनचे जे नाव आहेत हे 10 नावं आणि ह्यामध्ये कोणते मेंबर्स आणि इयर्स, म्हणजे हा पूर्ण पॉइंट मी आता तुम्हाला शिकवला तो येऊ शकतो तुम्हाला एक्झामला. किंवा आपण हा बघतोय ना हिस्ट्री ऑफ अ फार्मसी प्रोफेशन, त्या पॉइंट अंडर हे असोसिएशन तुम्हाला लिहावे लागतील. आपण काय बघतोय आता 2 मिनिटं.
आपण फर्स्ट पासून काय बघतोय फर्स्ट युनिट मध्ये, तर हिस्ट्री ऑफ अ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया, रिलेशन टू द फार्मसी एज्युकेशन. फार्मसी एज्युकेशन मध्ये काय काय झालं ते आपण बघितलं. देन सेकंड आपण बघितलं, माऊस का काम करत नाही. देन सेकंड हिस्ट्री, फार्मसीची इंडस्ट्रीची हिस्ट्री आपण बघितली, इंडस्ट्री कशी आली. देन फार्मसी प्रॅक्टिस आपल्यामध्ये कसं आलं, म्हणजे फार्मसी रेग्युलेशन मध्ये फार्मसी प्रॅक्टिस कसं आलं ह्याची आपण हिस्ट्री बघितली. मग हा जो जे मोठे पॉइंट आहेत ह्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात की असोसिएशन मध्ये काय येतं, किंवा असोसिएशन हे फार्मसी प्रॅक्टिस इथपर्यंत झाली आणि असोसिएशन हे लागूनच पॉइंट आहे त्याला. मग वेगळे असोसिएशन तरी विचारतील किंवा त्याच पॉइंट मध्ये हे असोसिएशन तुम्हाला विचारतील. समजलं का? ओके मॅम. हा ओके. मॅम तुम्ही असं इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगत जावा की. हा मी तुम्हाला असं असाइनमेंट क्वेश्चन सांगणार आहे. क्वेश्चन जे असतील आपल्याला एक्झामला वगैरे हे पॉइंट झाल्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला. आपला जो फर्स्ट चॅप्टर अजून आपला संपला नाहीये. आपला असं first नाही chapter- मॅम, शिकवताना जे इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहेत असे. हा ओके, मी सांगत जाईन यापुढे. ठीक आहे, तुम्हाला समजलं Okay. मला. हा थँक्यू मॅम. नाही मग मॅम चॅप्टर संपल्यावर सांग ना एकदमच सगळे. ठीक आहे, मी हो, सांगते तुम्हाला. मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन म्हणून एक पॉइंट आहे आपल्याला, म्हणजे आपल्या ट्रिपल हा. आहे, मी तुम्हाला सांगेन क्वेश्चन. चालेल. ठीक आहे. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. हा ठीक आहे. आता आपल्या असोसिएशन पर्यंत पूर्ण चॅप्टर संपलाय. आपण त्यामध्ये काय बघितलं होतं फर्स्ट चॅप्टर मध्ये, हे फार्मसी एज्युकेशनची हिस्ट्री. देन सेकंड इंडस्ट्रीची हिस्ट्री, फार्मसी एज्युकेशन फार्मसी प्रोफेशन इन रिलेशन टू द इंडस्ट्री, इंडस्ट्रीची हिस्ट्री आपण बघितली. देन फार्मसी प्रॅक्टिसची हिस्ट्री आपण इथून बघितली ह्या स्लाइड्स पासून. देन आपलं काय झालं तर फार्मसी प्रॅक्टिस इथपर्यंत आपण बघितलं. अकॅडमिक्स आणि जे रिसर्च हॅलो मॅम, डेव्हलपमेंट तुमचा आहे. व्हॉइस येत नाही. हॅलो, आता येतोय आवाज? येस मॅम. येस मॅम. हा, मग फार्मसी प्रॅक्टिसची हिस्ट्री आपण कुठपर्यंत बघितली तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट पर्यंत. आणि हे असोसिएशन आहेत, हा वेगळा पॉइंट आहे, पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो हा अटॅच किंवा असा वेगळा पण तुम्हाला विचारू शकतात की असोसिएशन, फार्मसी असोसिएशन, व्हॉट इज अ फार्मसी असोसिएशन और लिस्ट ऑफ फार्मसी असोसिएशन, तुम्हाला येऊ शकतो क्वेश्चन. देन आपण नेक्स्ट आता स्टार्ट करूयात की फार्मसी ऍज अ करिअर. फार्मसी ऍज अ करिअर म्हणजे काय? तर आपण फार्मसीला ऍडमिशन घेतलंय, तर फार्मसीमध्ये काय स्कोप आहे पुढे, किंवा फार्मसीमध्ये आपण करिअर कोणत्या वेनी करू शकतो, किंवा फार्मसीमध्ये आपले जे करिअर आहे ते कोणते कोणते आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा सिलेबस मधलाच तुम्हाला पॉइंट आहे की तुम्हाला कळावं की फार्मसी नंतर तुमचं चॅप्टर आहे का नवीन? हा पॉइंट आहे. चॅप्टर असं म्हणता येणार नाही आपल्याला. तुम्ही सिलेबस कॉपी बघितलं तर तुम्हाला कळेल की काय आहे. हा वेगळा पॉइंट आहे. फर्स्ट चॅप्टर मधला हा सेकंड पॉइंट आहे. ओके मॅम. हा. देन फार्मसी ऍज अ करिअर. फार्मसी नंतर तुम्हाला काय काय करिअर करता येतात, किंवा तुमच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहेत हे पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या पीसीए सिलेबस मध्ये फार्मसी ऍज अ करिअर हा वेगळा पॉइंट इन्व्हॉल्व केलेला आहे त्यांनी. हा फर्स्ट चॅप्टर मधला सेकंड पॉइंट आहे. समजला का सगळ्यांना? म्हणजे ते इंटरलिंक करू नका की त्यामध्येच आपण घेतो की हिस्ट्रीमध्येच हे पुढं आपण घेतोय, असं नाहीये. हा वेगळा बीट आहे.
हा त्यांचंच सॉरी फॉर डिस्टर्बन्स देन स्टार्ट मॅडम तुमच्या हा आपण स्टार्ट करूयात फार्मसिस्ट. मग आपण जे स्कोप बघितले लास्ट आपण जे काही शिकतोय लास्ट लेक्चरला वगैरे, तर त्यामध्ये पण सेम स्कोप आहेत. फार्मसी मध्ये काय स्कोप आहे किंवा फार्मसी मध्ये आपल्याला काय काय करता येतं हे आपण काल डिस्कस केलं ह्या PDF मध्ये किंवा ह्या स्लाइड मध्ये. क्लिनिकल फार्मसिस्ट किंवा आपण हॉस्पिटल फार्मसिस्ट बघितले. फार्मसी नंतर आपल्याला कोणत्या एरियामध्ये जे स्कोप आहेत ते आपण इथं बघितले. आणि आपण आता काय बघणार आहे तर फार्मसी करिअर. मग फार्मसी मध्ये जे करिअर आहेत हे आपण स्कोप मध्ये जे काही बघितलं तेच आपल्याला करिअर मध्ये पण येणार आहेत पॉइंट्स. पण तुम्ही हे पॉइंट्स आणि ते पॉइंट्स इंटरलिंक करू नका किंवा मिक्स करू नका. हे पॉइंट्स वेगळे आहेत आणि ते पॉइंट्स वेगळे आहेत, पण हेडिंग एकच आहे. देन आपण स्टार्ट करायचं का? तुम्हाला कळालं का मी काय म्हणते ते? हा. फार्मसी ऍज अ करिअर मध्ये आपण काय शिकणार आहे तर फार्मसी नंतर आपल्याला काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत किंवा फार्मसी नंतर आपल्याला कुठे 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 आपल्याला जॉब किंवा जे काही आपलं करिअर आहे ते कुठल्या फील्ड मध्ये आपल्याला डेव्हलप करता येईल हे आपण आता बघणार आहोत. पॉइंट्स एकच आहेत पण हेडिंग म्हणजे तुम्हाला कळेल मी शिकवते काय आहे त्याच्यामध्ये. मग फार्मासिस्ट आपण डिग्रीला ऍडमिशन घेतलं किंवा डी फार्मला आपण ऍडमिशन घेतलं. मग ह्यानंतर आपल्या काय स्कोप आहे किंवा आपल्याला काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे ते आपण आता 1 बाय 1 घेऊयात. मग फार्मसिस्ट मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी अँड वर्क एरिया हा पॉइंट अंडर काय येतं तर हेल्थ केअर प्रोफेशन येतं. आणि हेल्थ केअर प्रोफेशन, इंडस्ट्री आणि अदर जॉब हे असे 3 पॉइंट्स येतात. फार्मसी झाल्यानंतर किंवा आपण जे म्हणतो डिग्री झाल्यानंतर किंवा डी फार्म बी फार्म झाल्यानंतर आपल्याला बाहेर कुठं जॉब आहेत किंवा कुठं आपल्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हे आपण थोडक्यात बघूयात आता. हेल्थ केअर मध्ये आहे, इंडस्ट्री मध्ये आहे आणि अदर जॉब मध्ये पण आहे. देन हेल्थ केअर मध्ये काय आहे तर कम्युनिटी फार्मसी. देन सेकंड पॉइंट आहे हॉस्पिटल फार्मसी. देन क्लिनिकल फार्मसी. हेल्थ केअर मध्ये हे 3 जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. देन इंडस्ट्रीमध्ये काय आहे तर प्रोडक्शन आहे, क्वालिटी अश्युरन्स आहे, R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. देन क्वालिटी कंट्रोल, पॅकेजिंग, रेग्युलेटरी, सेल अँड मार्केटिंग. हे जे मी आता वाचले ते कुठं आहे तर इंडस्ट्रीमध्ये आहेत. इंडस्ट्रीमध्ये. देन अदर जॉब मध्ये काय आहे किंवा अदर ऑपॉर्च्युनिटी काय आहेत तर अकॅडमिक्स म्हणजे जे आपण शैक्षणिक म्हणतो किंवा शिक्षणाचा जो आहे दर्जा किंवा टीचर्स वगैरे येतात किंवा कॉलेजेस हे अकॅडमिक्स मध्ये येतात. देन फार्माकोव्हिजिलन्स आणि होलसेल बिझनेस. आपण म्हणतो की एखादं मेडिकल शॉप आहे ते तिथं फक्त होलसेल दरात किंवा होलसेल रेट मध्ये मेडिसिन्स मिळतात. मग ते काय आहे तर जे होलसेल बिझनेस आहे ते वेगळ्या साइड मध्ये येतो किंवा अदर जॉब मध्ये ते येतं. समजले काही PDF म्हणजे ही स्लाइड. ह्यामध्ये फक्त डिवायडेशन केले की तुम्ही कशा कशामध्ये अपॉर्च्युनिटी आहेत. हेल्थ केअर मध्ये आहे, इंडस्ट्री मध्ये आहे आणि अदर जॉब मध्ये आहेत. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. हो मॅम. देन सेकंड हेल्थ केअर मध्ये आता आपण काय बघितलं होतं तर कम्युनिटी फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी. मग तुम्हाला वाटत असेल की रिपीट तेच पॉइंट होत आहेत पण हे घ्यावंच लागतं आपल्याला. ते फार्मसी
फार्मसी प्रॅक्टिस मध्ये होतं किंवा फार्मसी प्रॅक्टिस मध्ये काय काय अपॉर्च्युनिटी आहेत ते आपण तिथं डिस्कस केलं फार्मसी प्रॅक्टिस मध्ये, हिस्ट्री ऑफ फार्मसी प्रॅक्टिस. आणि आता जे आपण बघतोय ते फार्मसी ऍज अ करिअर म्हणून वेगळा नवीन पॉइंट आहे, त्यामध्ये आपण हे पॉइंट्स बघतोय. देन आता कम्युनिटी फार्मसी. कम्युनिटी फार्मसी मध्ये काय आहे तर देर आर अबाउट 5 लाख फार्मसीज. फार्मसीज म्हणजे काय तर ड्रगिस्ट, केमिस्ट अँड मेडिकल स्टोअर्स इन इंडिया. ऑलमोस्ट एव्हरी nook and corner of the country. These friendly neighborhood pharmacies are doing yeoman service to the nation by providing quick service and the medicines to the public through the day and even at hours. म्हणजे काय आहे तर कम्युनिटी फार्मसीस आपण काय सांगितलं, कम्युनिटी फार्मसी म्हणजे जे लोकल एरिया मधले जे फार्मसिस्ट आहेत ते. मग आपल्या इंडियामध्ये किती आहेत तर 5 लाख फार्मसिस्ट आहेत किंवा फार्मसिस्टचे जे शॉप आहेत ते 5 लाख. आणि ही जी आकडा आहे किंवा हा जो आकडा आहे 5 लाख ह्याच्यापेक्षा जास्त पण असतील, आपल्या रजिस्टर मध्ये नसतील असे पण काही शॉप आहेत किंवा आता जे पास आउट झालेत त्यांनी जे नवीन शॉप काढले ते पण असतील. ह्याच्यात 5 लाखापेक्षा पण जास्त आकडा असतो, पण आपण रफली काय केले तर 5 लाख म्हणून सांगितले. देर आर अबाउट 5 लाख फार्मसीज म्हणजे ड्रगिस्ट, केमिस्ट अँड मेडिकल शॉप हे इन्व्हॉल्व आहेत इंडियामध्ये. मग ते प्रत्येक नोक किंवा आपण म्हणतो की कॉर्नर, प्रत्येक कॉर्नर मध्ये आपल्याला आपल्याला दिसतं की फार्मसी शॉप आहे किंवा फार्मसी आहे. मग यांचं काम काय आहे तर दिस फ्रेंडली नेबरहुड फार्मसीज म्हणजे जे आपल्या शेजारचे जे फार्मसिस्ट आहेत मग त्यांनी काय केले तर योमॅन सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काय, योमॅन सर्व्हिस म्हणजे व्हॅल्युएबल सर्व्हिस किंवा व्हेरी गुड, हार्ड अँड व्हॅल्युएबल सर्व्हिस जे करतात. योमॅन सर्व्हिस म्हणजे ते, ह्यांची जी व्हॅल्युएबल सर्व्हिस आहे टू द नेशन बाय प्रोव्हाइडिंग क्विक सर्व्हिस. म्हणजे क्विक सर्व्हिस म्हणजे काय तर आपण एखाद्या वेळेस बघतो इमर्जन्सी आहे हॉस्पिटलमध्ये, मग हॉस्पिटल फार्मसी म्हणजे जर एखाद्या वेळेस हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे मग औषधं पाहिजेत कसल्या पण परिस्थितीत पेशंटला, मग त्यावेळेस काय वेळेस तुम्ही बघितलं असेल की इमर्जन्सी सर्व्हिस साठी 24 तास मेडिकल शॉप ओपन असतात काही ठिकाणी, बघितलेत का? काही ठिकाणी 24 तास फार्मसीचे दुकान किंवा जे आपण फार्मसी म्हणतो ते ओपन असतं हॉस्पिटलच्या एरियामध्ये, बघितलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, मग ह्यांची जी व्हॅल्युएबल सर्व्हिस आहे मग आता ते डे नाईट किंवा आपण म्हणतो की 24 तास ड्युटी करणं किंवा 24 तास आपण त्याच प्लेस मध्ये राहणं हे किती महत्वाचं आहे बघा, किंवा किती कष्टाचं आहे हे पण आपल्याला माहिती. आपण बघतो की डे नाईट असतं किंवा डे नाईट ड्युटी असते किंवा मग ही व्हॅल्युएबल सर्व्हिस आहे. एखाद्या वेळेस जर फार्मसीच्या चुकीमुळे म्हणा किंवा अजून काही कारण असतील त्याला, एखाद्या वेळेस जर पेशंटला औषधं मिळालंच नाही इमर्जन्सी मध्ये किंवा इमर्जन्सी असेल पेशंटला आणि त्यावेळेस पेशंटला मिळालं नाही, मग तो पेशंट दगावू पण शकतो. मग हे टाळण्यासाठी पेशंटची हेल्थ महत्वाची आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर पेशंटची हेल्थ. फार्मसिस्ट पण हेल्थ, डॉक्टर्स पण हेल्थच प्रोव्हाइड करतं, पण जर त्याला जे पाहिजे ते मिळालंच नाही मग काय उपयोग आहे त्या म्हणजे आपण ट्रीटमेंट देतोय त्याची जर ट्रीटमेंट प्रॉपर मिळाली नाही किंवा जे आपल्याला पाहिजे औषध मेडिसिन्स पेशंटला ते जर वेळेवर नाही मिळालं किंवा रात्री आपण सांगू नाही शकत की पेशंटला फक्त सकाळीच औषधं द्यायची संध्याकाळी नाही द्यायची, कधी पण लागू शकतात. त्यामुळे जे फार्मसिस्ट जे काम करतायत हे महत्वाचं आहे. देन प्रोव्हाइडिंग ते काय ह्युमन सर्व्हिस कशासाठी करतात किंवा जी हार्ड आणि व्हॅल्युएबल सर्व्हिस आहे
ती कुणासाठी करतात तर प्रोव्हाइडिंग क्विक सर्व्हिस टू द नेशन अँड मेडिसिन्स टू द पब्लिक थ्रू द डे अँड इवन ॲट अवर्स किंवा नाईट अवर्स वगैरे पण आहे, इवन ॲट नाईट अवर्स आहे. मग ह्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर फार्मसिस्टचा, मग जे काही बी फार्म झालेले आहेत, डिग्री बी फार्म डिग्री घेऊन जे पास आउट झाले ते, आणि डी फार्म डिग्री म्हणजे जे तुम्ही आता शिकताय, बोथ डी फार्म आणि बी फार्म डिग्री होल्डर्स आहेत ते कम्युनिटी फार्मसी म्हणून काम करतात. समजलं का हे काय आहे किंवा काय करिअर आहे कम्युनिटी फार्मसीचं, किंवा तुम्हाला तुमची डिग्री झाल्यानंतर तुम्हाला काय होता येईल तर हे आहे फार्मसिस्ट म्हणजे काय. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. देन सेकंड, देन हॉस्पिटल फार्मसी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की हॉस्पिटल फार्मसी मध्ये काय येतं. तर हॉस्पिटल फार्मसी इज डिफाइन्ड ॲज practice of a pharmacy inside a hospital close to the patient. मी तुम्हाला सांगितलं होतं की हे हॉस्पिटल फार्मसी मध्ये नियर टू द पेशंट किंवा पेशंटच्या हेल्थ केअर बद्दल हे इन्व्हॉल्व असतात, किंवा पेशंट सोबत जे फार्मसिस्ट असतात ते हॉस्पिटल फार्मसिस्ट, वेअर द नर्स अँड अदर हेल्थ केअर प्रोफेशन्स इंटरॅक्ट विथ द फार्मसी ऑन द मॅटर्स रिलेटेड टू द मेडिसिन, सर्जिकल्स अँड अदर पेशंट केअर आयटम्स रिक्वायर्ड. म्हणजे जे पेशंटला रिक्वायरमेंट आहे, सर्जिकल्स म्हणजे काय तर जे सलाइन्स वगैरे आहेत किंवा अदर दॅन बँडेज वगैरे हे सर्जिकल प्रोडक्ट मध्ये येतात. मग हॉस्पिटल फार्मसीचा रोल काय आहे इथं, किंवा काय रोल प्ले करतं हॉस्पिटल फार्मसी, किंवा हॉस्पिटल फार्मसी मध्ये करिअर काय आहे तर hospital pharmacy defined as a pharmacy of practice in a pharmacy. फार्मसीची प्रॅक्टिसच आहे किंवा मेडिकल शॉपच आहे, पण ते कुठं आहे तर इनसाइड द हॉस्पिटल वेअर द क्लोज टू द पेशंट, जे पेशंटच्या जवळ. आणि ह्या जे हॉस्पिटल फार्मसिस्ट आहेत त्यांचं कुणाशी इंटरॅक्ट होतं तर जे नर्स आहेत किंवा हेल्थ केअर प्रोफेशन आहेत, नर्सेस किंवा अदर हेल्थ केअर प्रोफेशन्स इंटरॅक्ट विथ द फार्मसिस्ट ऑन द कोणत्या मॅटरवरती इंटरॅक्ट करतात तर मॅटर रिलेटेड टू द मेडिसिन्स, म्हणजे जे पेशंटला आपण मेडिसिन्स देणार आहे त्या मॅटर्स वरती जे नर्स किंवा जे हेल्थ केअर प्रोफेशन आहे ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुणाशी करतात तर फार्मसिस्टची. मेडिसिन, सर्जिकल्स अँड अदर पेशंट केअर आयटम्स म्हणजे जे पेशंटला अजून काही रिक्वायरमेंट आहे हेल्थ केअर बद्दल किंवा हेल्थची रिलेटेड जी रिक्वायरमेंट आहे पेशंटची ही फुल होते हॉस्पिटल फार्मसी मध्ये. मग त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर बी फार्म अँड डी फार्म होल्डर्स, बोथ डिग्री जी आहे किंवा बी फार्म आणि डी फार्म त्या डिग्री होल्डर्स आहेत ते हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणून काम करतात. समजलं का हॉस्पिटल फार्मसी मध्ये काय आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, ठीक आहे. देन नेक्स्ट क्लिनिकल फार्मसी. मग क्लिनिकल फार्मसी मध्ये काय येतं तर क्लिनिकल फार्मसी इज द ब्रांच ऑफ फार्मसी in which clinical pharmacists provide different patient care which optimizes the use of medicines, medication and promote the health, wellness and disease prevention. म्हणजे ह्यात काय येतं ही फार्मसीची ब्रांच आहे which clinical pharmacists provide direct patient care. पेशंट केअरच आहे इथं, पेशंट हेल्थ केअरच आहे. दॅट ऑप्टिमाइजेस द यूज ऑफ अ मेडिकेशन म्हणजे आपण जे म्हणतो की डॉक्टर नंतर जे कोणी पेशंट केअर करतं किंवा जे कोणी डाएट वगैरे पेशंटला सांगतं
तर ते फार्मसिस्ट मध्ये येतं. आपण डायटिशियन वगैरे आपण बघितले की असे वेगळे रोल असतात. हॉस्पिटलमध्ये वेगळे डायटिशियन असतात. मग डायटिशियन मध्ये आपला रोल येत नाही, येतो पण डायरेक्ट रोल येत नाही डायटिशियन मध्ये. हे आपण पेशंटच्या वेलनेस साठी किंवा डिसीज प्रिव्हेन्शन साठी जे आपल्याला काउन्सिलिंग करतात ते क्लिनिकल फार्मसी मध्ये येतात. ह्यांचा पण रोल तोच आहे, पण ह्यांना ऍडिशनल ट्रेनिंग दिलं जातं की पेशंटला डिसीज प्रिव्हेन्शन करण्यासाठी किंवा त्यांचे मेडिकेशन प्रमोट करण्यासाठी किंवा वेलनेस त्यांची जी हेल्थ आहे ती नीट राहण्यासाठी त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिले जातात पेशंटला. मग ते पेशंटला इन्स्ट्रक्शन देण्याचं काम कोण करतं किंवा अदर दॅन फार्मसी म्हणजे जे मेडिकेशन आपण प्रोव्हाइड करतोय त्याच्या ते तर करायचंच आहे, पण त्याच्या ऍडिशन मध्ये हे आपल्याला काम करायचंय की प्रिव्हेन्शन डिसीज प्रिव्हेन्शन होऊ नये किंवा डिसीजचा स्प्रेड जास्त होऊ नये किंवा पेशंटच्या वेलनेस साठी किंवा जे मेडिकेशन आहे ते कसं घ्यायचं, त्याचं कोणतं फॉलो केले पाहिजेत रूल्स, ते सांगण्यासाठी आपला एक ऍडिशनल रोल असतो फार्मसिस्टचा. तो रोल कोण प्ले करतं तर क्लिनिकल फार्मसिस्ट. मग त्याची इलिजिबिलिटी काय आहे तर बी फार्म होल्डर्स किंवा बी फार्म होल्डर्स जे आहेत, बी फार्म झाल्यानंतर एक 3 महिन्याचा ऍडिशनल कोर्स असतो. तो कोणासोबत करायचा, एक्सपिरियन्स विथ एमबीबीएस डॉक्टर. जे एमबीबीएस डॉक्टर आहेत त्यांच्या एक्सपिरियन्स म्हणजे त्यांच्या अंडर आपण 3 महिन्याचा एक कोर्स करायचा, ऍडिशनल कोर्स असतो. त्यानंतर आपल्याला क्लिनिकल फार्मसिस्ट म्हणून पोस्ट मिळते किंवा क्लिनिकल फार्मसिस्ट म्हणून आपण रोल प्ले करू शकतो. समजलं का क्लिनिकल फार्मसी मध्ये काय असतं? Yes, ma'am. Yes, ma'am. हॅलो, पुन्हा माझा आवाज वगैरे आला नाही का? आला ना, पण तो 3 महिन्याचा कोर्स करून नंतर काय करायचं? हा, 3 महिन्याचा कोर्स काय म्हणताय तुम्ही? नंतर काय करायचं? मला तुमचा आवाजच येत नाहीये. थोडं मोठ्याने बोलता का? नंतर काय करायचं? हा, 3 महिन्याचा कोर्स म्हणजे बी फार्म नंतर जर तुम्ही 3 महिन्याचा कोर्स केला तर डायरेक्ट तुम्ही क्लिनिकल फार्मसिस्ट म्हणून जॉईन करू शकता हॉस्पिटलमध्ये. समजलं? येस मॅम. हा, ते क्लिनिकल फार्मसिस्ट मध्ये हे जे पिक्चर मी दाखवले ते हॉस्पिटलमध्ये आपण बघतो की सलाईन ड्रेसिंग्स वगैरे असतात, हे पिक्चर आपण दाखवलेलं आहे तिथे. देन इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री. आता आपण बघितलं, हा आपला जो बघितला आपण हेल्थ केअर प्रोफेशन. हे जे हेल्थ केअर प्रोफेशन आपण चार्ट बघितला, हेल्थ केअर मध्ये आपण कम्युनिटी हॉस्पिटल आणि क्लिनिकल हे आपलं संपलं. आता आपण काय बघतोय तर इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत हे आपण आता बघूयात. हा, फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काय काय जॉब आहेत किंवा इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय अपॉर्च्युनिटी आहेत हे आपण वन बाय वन बघूयात आता. फर्स्ट आहे प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे काय तर मॅन्युफॅक्चरिंग करणं. मग प्रोडक्शन ऑब्लिक मॅन्युफॅक्चरिंग इज द प्रोसेस ऑफ अ सिंथेसिस ऑफ अ फार्मास्युटिकल ड्रग. म्हणजे काय आहे तर सिंथेसिस म्हणजे काय तर बनवणे. फार्मास्युटिकल ड्रग म्हणजे जे आपण मेडिकेशन बघतोय आता मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत फार्मास्युटिकल मेडिकेशन किंवा मेडिसिन्स, हे बनवण्याचं काम कुठं होतं तर प्रोडक्शन मध्ये. आपण म्हणतो की तुम्ही ऐकलं असेल, जे कोणी जॉबला लागलेत, मी प्रोडक्शन मध्ये आहे किंवा मी क्यूसी मध्ये आहे, क्यूए मध्ये आहे, असं कोणी बघितलंय का ज्यांचे म्हणजे ज्यांच्या ओळखीचे जे फार्मसी कंपनीमध्ये आहेत किंवा जे फार्मसी
मध्ये आहेत असं कोणी आहे का तुमच्या ओळखीचं? ते म्हणतात की मी प्रोडक्शन मध्ये आहे किंवा मी QA मध्ये आहे, मी QC मध्ये जॉब करतो, असं ऐकलंय का? नो मॅम. ओके, आपण बघूयात त्याचं आता काय आहे ते जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहेत इंडस्ट्रीमध्ये आपल्यासाठी. देन प्रोडक्शन मध्ये काय तर मॅन्युफॅक्चरिंग इज द प्रोसेस ऑफ अ सिंथेसिस ऑफ अ फार्मास्युटिकल ड्रग. फार्मास्युटिकल ड्रगचं सिंथेसिस करायचं किंवा ते बनवायचे कसे किंवा जे बनवतो आपण त्या फील्डला काय म्हणायचं तर प्रोडक्शन डिपार्टमेंट. मग त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर बी फार्म अँड डी फार्म होल्डर्स बोथ ह्याच्यामध्ये इलिजिबिलिटी आहे किंवा बी फार्म नंतर पण आपण प्रोडक्शन मध्ये जाऊ शकतो आणि डी फार्म नंतर पण आपण प्रोडक्शन मध्ये जाऊ शकतो. प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये ह्यामध्ये काय असतं तर ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग असतं किंवा सिंथेसिस असतं. देन सेकंड क्वालिटी अश्युरन्स. क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय QA मध्ये आपण म्हणतो क्वालिटी अश्युरन्स म्हणजे QA. In this field there are several work for pharmacists such as BPR, BMR, data entry and other paperwork. क्वालिटी अश्युरन्स मध्ये काय असतं तर डॉक्युमेंटेशन असतं, म्हणजे फक्त आपण डॉक्युमेंट्स तयार करायचे. आपण ड्रग बनवले मग त्याचं स्टोरेज कंडिशन किती किंवा त्याचं जो आपला डेटा आहे आपण कसा बनवला, त्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स टाकले किंवा आपण काय काय बनवलं, जे आपण प्रोसेस करतोय. आपण प्रॅक्टिकल मध्ये पण आपण बघतो की आपण आपल्याला एक प्रोसिजर दिली असते त्याप्रमाणे आपण प्रोसेस फॉलो करतो प्रॅक्टिकल्स करताना. मग जी काही प्रोसेस आपण फॉलो केली त्याचं एंट्री कुठेतरी असायला पाहिजे किंवा ते डॉक्युमेंट्स स्वरूपात कुठेतरी पाहिजे. आपण प्रोसेस करतोय म्हणजे काय करतोय तर एखादा ड्रग बनवतोय मग त्याचं आपण डॉक्युमेंटेशन करून ठेवणं गरजेचं आहे. आपण आता एक बॅच बनवली किंवा एक बॅच वाईज आपलं प्रोडक्शन असतं. आपण 1000 टॅबलेटची आपण एक बॅच बनवली. मग तुमचं आहे का आता स्टुडंट साठी आहे का? बी फार्म स्टुडंट साठी हा डी होय का? ओके, कधी आहे टायमिंग? बापरे सर, ह्यांना नोटीस नाही मिळाली. ओके, मी ग्रुपवर लिंक पाठवते. हा तेच ना, सरांनी काही सांगितलंय का त्यांना? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी वगैरे ह्यांना घेऊन काही उपयोगच नाही, ह्यांना काही माहितच नाही. ओके, हा ठीक आहे. मॅडमला विचारा, मी इन्स्ट्रक्शन देते तसं. हॅलो, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आपण काय घेत होतो? क्वालिटी अश्युरन्स. हा, क्वालिटी अश्युरन्स मध्ये काय असतं तर आपण जे काही औषधं बनवले किंवा आपण जे काही मेडिसिन्स बनवले त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं. हा, मी सांगत होते तुम्हाला बॅचचं. आपण 1000 ची बॅच बनवली आता आणि आपण फक्त प्रोसिजर केली, सगळं बनवलं आणि बॅच बनवून आपण रेडी केली. ती बॅच बनवली आणि आपल्याला तेच 1000 ची बॅच किंवा जी आपली आपण बनवली तीच बॅच आपल्याला अजून एकदा बनवायची, म्हणजे अजून 1000 ची आपल्याला बॅच बनवायची, अशी 2000 ची बॅच बनवायची. मग आपण 1000 ची बॅच बनवून ठेवली, त्याच्यासाठी जो डेटा लागणार आहे किंवा आपण जे इन्ग्रेडियंट्स घेतले, कोणती प्रोसिजर फॉलो केली, हे आपण लिहूनच नाही ठेवलं. आपण लिहूनच नाही ठेवलं किंवा आपण एंट्री नाही करून ठेवली किंवा आपण डॉक्युमेंटेशन नाही केलं तर उपयोगाचं आहे का? जी आपण पुढची जी 1000 ची बॅच बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला उपयोगाला येईल का? किंवा परत आपण प्रत्येक वेळी आपण बघणार आहे का तर ह्याचं आपण कसं घेतलं किंवा ह्याचं मॉलिक्युलर वेट काय आहे, मग त्याचं बाकीचे प्रोसेस काय आहेत, मग
हे आपण प्रत्येक वेळी नाही बघत बसणार. आपण जी पहिली 1000ची बॅच केलीये त्याचं जे आपण डेटा एंट्री आहे तीच आपण दुसऱ्या 1000ला आपण घेणार आहोत किंवा जी मग ते कशात येतं तर क्वालिटी अश्युरन्स मध्ये आपण सगळं पेपरवर किंवा आपण सगळं डॉक्युमेंटेशन क्वालिटी अश्युरन्स मध्ये करतो. मग बीपीआर म्हणजे काय तर ब्लड प्रेशर रेकॉर्डर किंवा ब्लड प्रेशर आहे आपण क्लिनिकल ट्रायल्स वगैरे आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये अॅनिमल स्टडी वगैरे तुम्ही ऐकलेत का शब्द क्लिनिकल ट्रायल्स किंवा अॅनिमल स्टडी? हॅलो, माझा आवाज येतो तुम्हाला? Yes, ma'am. क्लिनिकल ट्रायल्स किंवा अॅनिमल स्टडी वगैरे तुम्ही ऐकलेत का शब्द? ऐकलेत मॅडम, पण काय आहे ते नक्की? हा, काय आहे ते माहित नाही म्हणजे ऐकलंय तुम्ही. तर क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे मी तुम्हाला म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय तर ह्या आपण पूर्ण पुढे आहे म्हणजे ड्रग च मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर जे आपण डिस्ट्रीब्यूट करतो किंवा ते करण्यासाठी आपल्याला फायनल प्रोडक्ट बाहेर काढण्यासाठी जे आपल्याला प्रोसिजर करावी लागते. अॅनिमल स्टडी असेल किंवा जे आपण जे फॉलो करतो फार्मॅकोव्हिजिलन्स मध्ये मग ते ह्याच्यात येतात. मग अॅनिमल स्टडी मध्ये अॅनिमल्सचं जे बीपी चेकिंग वगैरे आहे किंवा जे रेकॉर्ड आहे अॅनिमलचं किंवा आपण जे अॅनिमल घेतोय टेस्टिंगसाठी मग त्यांचं जे रेकॉर्ड आहे ते आपण मार्क करून ठेवायचं किंवा जे आपण डेटा एंट्री करून ठेवायची. बीपीआर मध्ये तेच येतं. बीपीआर म्हणजे काय तर ब्लड प्रेशर रेकॉर्डर अॅनिमलचं किंवा जे आपण जे कोणी व्हॉलेंटियर्स घेतोय त्यांच्यावर आपण ड्रग टेस्टिंग करतोय मग त्यांचं जे रेकॉर्ड आहे त्यांची फिजिकल हेल्थ किंवा मेंटल हेल्थ आहे ते आपण रेकॉर्ड करून ठेवायचे. मग बीपीआर मध्ये काय येतं तर ब्लड प्रेशर रेकॉर्डर. आणि बीएमआर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बीएमआर वगैरे आपण काढला असेल. बेसल मेटाबॉलिक रेट, हाईट, वेट आणि हिपचं जे मेजरमेंट आहे ते आपण घेतो बीएमआर मध्ये. मग ते एंट्री असेल किंवा त्याची जे व्हॅल्यू आहे ते एंटर करून ठेवायचे किंवा डेटा एंट्री अँड अदर पेपरवर्क म्हणजे आपण तेच म्हणतो की आपण डॉक्युमेंटेशन करतो. हे सगळं कशात येतं तर क्वालिटी अश्युरन्स मध्ये. मग ह्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर बी फार्म अँड डी फार्म होल्डर्स. बी फार्म आणि डी फार्म होल्डर्स जे आहेत ते ह्यामध्ये इलिजिबल आहेत हे करण्यासाठी म्हणजे क्वालिटी अश्युरन्स मध्ये जाण्यासाठी बी फार्म आणि डी फार्म होल्डर्स जाऊ शकतात. देन नेक्स्ट लेक्चर तुमचं कोणाचं आहे? गायकवाड सर. गायकवाड सर. हा, ओके. 2 मिनिटं थांबा. तुम्हाला नोटीस आली होती का गेस्ट लेक्चर वगैरे आहे त्याची? नो मॅम. नो मॅम. ओके. No, ma'am. तुमच्यासाठी जर असेल गेस्ट लेक्चर तर आम्ही तुम्हाला सांगू आणि नसेल तर तुमचं जे नेक्स्ट लेक्चर आहे ते कंटिन्यू होईल. Then I will stop sharing. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? नो मॅम. नो मॅम. हा, ओके. काय सर? मुलांना पण आहे का? हा, ओके. मी त्यांना इन्स्ट्रक्शन देते आणि मग हा चालू आहे का लेक्चर त्यांचं? हा सर, ग्रुपवर लिंक टाकता का तुम्ही? हॅलो, आता तुमचं गायकवाड सरांचं 2 मिनिटं थांबा.